अग्नावंती प्रकल्पात विहिरी खोदण्यात येऊ नये, समाजसेवक छोटू लोहार यांचे आवाहन। नगरदेवळा अग्नावंती प्रकल्पात 6 विहिरी खोदून शेजारील 6 गावांना पाणी पुरवठा होण्यासाठी शासन योजना कार्यान्वित करीत असून त्याला नगरदेवळा ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे। तसेच या कामी समाजसेवी छोटू लोहार यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकत अर्ज नागरिकांच्या सह्यानिशी दिनांक 5 जुलै 2023 रोजी रजिस्टर केलेले आहे। या अर्जाच्या प्रती संबंधित अधिकाऱ्यांना रजिस्टर देखील करण्यात आल्या असून शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी तसेच भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, माजी आमदार दिलीप वाघ, आमदार किशोर पाटील यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे। तरी वरील संदर्भात दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी ग्रामसभेत एकमताने ठराव करण्यात आला आहे। याबाबत समाजसेवक छोटू लोहार यांनी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी व शासनाला केलेले आवाहन। केपी न्यूज करिता नगरदेवळा प्रतिनिधी स्वप्नील पवार यांची रिपोर्ट। आमच्या नगरदेवळा ग्रामस्थांना एक समाजसेवक नगरदेवळा येथील छोटू लोहार आपल्याशी आज संवाद साधतोय आणि आपल्याला सर्वांना आवाहन करतोय। सद्यस्थितीला आपला जो सर्वात मूळ प्रश्न आहे की अग्नावंती प्रकल्प नगरदेवळा येथील या प्रकल्पामध्ये ज्या जलजीवन योजनेअंतर्गत 6 विहिरी खोदून त्या ठिकाणी जे बाहेरगावी जे पाणी जाणार होतं, या जलजीवन योजनेला आपल्या नगरदेवळा मी स्वतः आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी तीव्र विरोध दर्शवला असून या विरोधामध्ये संपूर्ण गाव एकवटलेलं आहे। त्याचं कारण असं की अग्नावंती प्रकल्प हा मध्यम प्रकल्प असून या प्रकल्पांतर्गत ज्या 6 विहिरी जर खोदल्या गेल्या तर या नगरदेवळा गावाला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही आणि त्या गावाला जर पाणी नाही पुरलं गावाचा धोक्याला येईल असं सर्वांचं या ठिकाणी एकमत ठरलं। सुमारे जुलै महिन्यामध्ये त्या ठिकाणी जेव्हा प्रश्न उपस्थित झाला, जलजीवन योजनेअंतर्गत जेव्हा ते विहिरी खोदकाम होणार होतं असं जेव्हा मला माहित झालं, माझ्याकडे 5-25 लोक जेव्हा ग्रामस्थ आले त्यांनी हा प्रश्न मांडला। मी तो टाळ्यावर घेतला आणि विचार केला की असं जर झालं तर या योजनेचा आपल्याला लाभ होईल का त्याचा दुरुपयोग होईल हा मी विचार केला। शासन केव्हाही या योजनेचा आपल्या ठिकाणी लोकांना उपयोग व्हावा म्हणूनच योजना राबवित असतं। मात्र 6 विहिरी जर खोदल्या गेल्या तर त्यानंतर पाणी पुरणार नाही हे आम्ही निश्चित केलं। त्या गोष्टीला आम्ही विरोध करण्याचं सर्वांमध्ये ठरलं। असं केल्यानंतर ज्यावेळेस ग्रामस्थ माझ्याकडे आले, मी त्यांना ग्रामस्थांना सांगितलं की असं जर काही असलं तर आपण त्या ठिकाणी विरोध करूया आणि तसंच झालं की ज्यावेळेस अचानक त्या ठिकाणी ठेकेदारांनी 5 विहिरी 6 विहिरी खोदण्यासाठी जेव्हा त्यांनी तिथे काम चालू केलं, त्यापैकी एक विहीर खोदली गेली, समजा 15-16 फूट विहीर खोदली गेली। त्यावेळेस आम्ही ग्रामस्थांनी जाऊन त्या ठिकाणी हस्तक्षेप केला आणि त्या विहीर खोदकाम बंद पाडलं। आता थोडक्यात असं की या ठिकाणी जेव्हा पाणी पुरत नव्हतं या अग्नावंती प्रकल्पामध्ये दरवर्षी मे अखेरपर्यंत पाणी साठा शिल्लक असतो। मे अखेरनंतर त्या ठिकाणी तीव्र पाणी टंचाईला दरवर्षी सामना करावा लागतो। 2.5-3 वर्षापूर्वी अगोदर जेव्हा केंद्र शासनाने जेव्हा केंद्रीय रस्ते चालू केल्यानंतर त्या रोडच्या कामाला मुरुम आवश्यक होता, तर तो अग्नावंती प्रकल्पातून मुरुम उपसा करीत असताना त्या ठिकाणी एका शासकीय पदाधिकाऱ्याने ते डंपर बंद पाडले होते। तेव्हा पण मी एक विद्यमान आमदार किशोरप्पा पाटील यांना मी माझ्या नावानिशी एक पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की आमच्या गावाचा प्रश्न गंभीर आहे आणि त्या ठिकाणी जर कधी केंद्र शासन जर मुरुम उपसा करत असेल धरणातून तर या ठिकाणी आपल्याला कोणाला हस्तक्षेप करण्याची गरज नाहीये। काही करून तुम्ही ते डंपर पुरवठा सुरू करा असं मी त्यांना आग्रही मागणी त्यामध्ये मांडली होती आणि त्यांनी माझ्या मागणीला अनुमोदन दिलं आणि काही करून त्यांनी 3 दिवसात आमदार साहेबांनी डंपर सुरू केले। 1.5 वर्ष डंपर सुरू झाल्याने जवळजवळ 50,000 डंपर मुरुम उपसा झाला। भरपूर पाणी साठा झाल्यामुळे आज त्या गावाला पाणी पुरवठा अद्यावत जेमतेम पुरतो। नव्हे तर मागच्याच वर्षी त्या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई झाली तर तोच 0 साठा मधल्या त्या ठिकाणी डंपर उपसा झालेल्या खड्ड्यांमधून जे पाणी मिळालं जवळजवळ 50,000 डंपर मुरुम उपसातून पाणी गावाला मिळालं आणि 3 महिने काढता आले आणि पाणी टंचाईचा सामना आम्हाला करता आला। असं असताना जेव्हा या 6 विहिरी खोदल्या जाणार, साहजिकच आहे की त्या ठिकाणी कोणत्याही स्थितीमध्ये गावाला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही, गावाला पाणी पुरणार नाही। शिवाय हे गाव काही छोटे नाही की त्याला त्या ठिकाणी 2-3 टँकर चालू करून गावाला पाणी पुरवठा करता येईल असं होऊ शकत नव्हतं। म्हणून आम्ही या योजनेचा विरोध करण्याचं ठरवलं। आम्हाला त्या योजनेचा विरोध नव्हता, मात्र एवढंच म्हणणं होतं की ज्या 6 विहिरी खोदल्या जाणार होत्या त्या इतरत्र चांगल्या ठिकाणी जिथून पाण्याचा सोर्स असेल तिथून पाणी घ्यावं आणि त्या 6 गावांना पुरवावं असं म्हटल्यासाठी आम्ही विरोध म्हणून त्या ठिकाणी स्वतः माझ्या नावे आणि ग्रामस्थांच्या स्वाक्षरीनिशी दिनांक 5 जुलै 2023 रोजी मी महाशय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे एक हरकत अर्ज निवेदन सादर केलं आणि त्याच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग जळगाव, त्यानंतर पाटबंधारे विभाग उपविभाग पाचोरा आणि शिवाय पाटबंधारे विभाग जळगाव, त्यानंतर पोलीस अधीक्षक जळगाव, पोलीस निरीक्षक साहेब जळगाव, त्यानंतर डीवायएसपी साहेब पाचोरा आवश्यक कार्यालयीन पूर्तता केली आणि त्याच्यानंतर ते हरकत दाखल केल्यानंतर देखील त्यांचा मला एक निरोप आला जेणेकरून तुम्ही आज गावाचा विरोध आहे। मात्र मी त्या 5 जुलैच्या हरकत अर्जामध्ये दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये एक आवश्यक ठराव करायला लावला होता जेणेकरून आपल्या धरणातून कोणीही बाहेरगावी पाणी नेऊ नये असा तो ठराव झालेला होता आणि तो ग्रामसभेचा ठराव त्याला जोडून त्या प्रति पाठवलेला होत्या आणि त्याला ब्रेक लावला। मात्र प्रशासनाने जेव्हा विचारणा केली की आज त्या ठिकाणी विरोध आहे का
असं म्हणता मी त्यानंतर मग ग्रामस्थांना एक आवाहन केलं आणि माहिती दिली. त्या आव्हानानंतर मी प्रत्येक घरी जाऊन लोकांना त्याची माहिती दिली. त्यासाठी आवश्यक हे मी आव्हान पत्र जे होतं हे लोकांपर्यंत मी पोहोचवलं. अशा जवळ आव्हान प्रतीच्या 5,000 प्रती लोकांपर्यंत पोहोचवल्या. त्या पोहोचवल्यानंतर लोकांना त्या गोष्टीचं महत्व पटलं आणि त्यांनी त्या गोष्टीला अनुमोदन दिलं आणि त्या लोकांनी मला त्यांच्या स्वाक्षरी अंगठे त्यांनी देऊन मला जवळजवळ 3,200 स्वाक्षऱ्या आणि अंगठे मला त्यांनी दिले आणि त्याचा तो एक संपूर्ण बंच मी प्रशासनाला तो सादर केला. आणि हा बंच सादर केल्यानंतर संपूर्ण गाव त्या योजनेला त्या विरोध करायला लागला आणि ते महत्व पटलं. 31 ऑगस्ट 2022 चा ठराव तो या ठिकाणी आपल्या समोरच मी प्रतिबिंबित करीत आहे. हा त्याचा एक पुरावा. त्यानंतर चालू 2023 वर्षी 29 ऑगस्ट 2023 ला परत एक ग्रामसभा झाली. जवळजवळ 18 मिनिटाचं त्या ठिकाणी एक छोटेखानी भाषणच सांगितलं की आपल्या अग्नावंती प्रकल्पामधून ज्या 6 विहिरी खोदल्या जाणार आहेत त्या 6 विहिरी खोदल्या जाऊन जर कधी आपल्या गावातून जर बाहेरगावी पाणी गेलं तर कोणत्याच स्थितीत आपल्या गावाला पाणी पुरणार नाही हे लोकांना त्यांना महत्व पडून दिलं. नव्हे जेवढे सांगितलं की आपल्याला यासाठी कोणत्याही परीने प्रयत्न करावा लागतील तर आपल्याला सहकार्य करावं लागेल आणि तो ठराव पारित झाला. आणि त्या ठरावाच्या प्रती आणि या जवळजवळ 3,200 बंचच्या प्रती मी प्रशासनाला सादर केल्या. एवढ्यावरच न थांबता मी आपल्या तालुक्याचे जे काही पदाधिकारी होते राजकीय पदाधिकारी थोडक्यात आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्याकडे पण मी गेलो. त्यांनी भूमिका मांडली आणि त्यांनी पण त्या भूमिकेला समजून घेतलं. त्यानंतर आपले भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांच्याकडे पण गेलो. त्यांना पण आमच्या गावाची एक भूमिका मी मांडली. आपले दिलीप भाऊ वाघ यांच्याकडे सुद्धा गेलो आणि त्यांना पण आमच्या मी समस्या मांडली. आपला विद्यमान आमदार किशोरप्पा पाटील यांच्याकडे देखील गेलो आणि त्यांना ही आमच्या गावाची जी सद्यस्थिती आहे ती मांडली. कारण की योजना आहे ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी जर कधी राबवली गेली तर त्या गावांना पाणी द्यावंच लागेल आणि आमच्या गावाला पाणी मिळणार नाही. नगरदेवळा गाव हे पाण्याविना त्या ठिकाणी समस्येत उभं राहील असं होऊ नये. कारण आमचा अग्नावंती प्रकल्प हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पावर जवळजवळ 50% जनजीवन त्या ठिकाणी आधारित आहे आणि हा मुद्दा आम्ही बऱ्याच त्या ठिकाणी वृत्तपत्रांकडे सुद्धा पाठवला. मात्र दुर्दैवाने आज त्या वृत्तपत्रांनी दखल नाही घेतली. मात्र केपी न्यूज यांनी आपली ती दखल घेतली आणि मी त्यांच्या समोर आपला हा मुद्दा मांडला. आणि आज नगरदेव गावाला जवळजवळ 6 ते 7 दिवसाच्या आड पाणी पुरवठा होतो. त्याच्या अगोदर या नगरदेव गावाने जवळजवळ 15 दिवस का 3 हप्ते म्हणावं की 1 महिन्यापर्यंत पाणीसाठी त्या ठिकाणी आम्हाला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागलेला आहे. असं असताना जर 6 विहिरी खोदल्या गेल्या तर आम्हाला कोणत्याही स्थितीत पाणी मिळणार नाही याची दखल प्रशासनाने जरूर घ्यावी. नव्हे तर या गोष्टीची दखल केपी न्यूज यांनी घेतली. याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि ही बाब प्रशासनाने समजून घ्यावी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यात यावी असं आमचं आग्रह म्हणणं आहे. काही करून अग्नावंती प्रकल्पातून बाहेरगावी 6 विहिरी खोदून बाहेरगावी पाणी जाऊ नये असं आमचं नेहमी सांगणार राहील. कृपया करून प्रशासनाने दखल घ्यावी आणि आम्हाला उद्युक्त करावं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.